ओके. लॉज ऑफ रिफ्लेक्शन. आता याच्यामध्ये काय, सिम्पली एखादा फ्लॅट सरफेस किंवा एखादा प्लेन सरफेस असेल, त्याच्यावरती ज्यावेळेस एखादी लाईट इन्सिडेंट होत असेल, मी काय बोलतो, एखादा फ्लॅट सरफेस घ्या, त्याच्यावरती ज्यावेळेस लाईट इन्सिडेंट होते, त्यावेळेस ती लाईट कुठेतरी अशी रिफ्लेक्ट होती त्याच मीडियमला. ओके, त्याला रिफ्लेक्शन बोलायचं. काय बोलायचं त्याला? रिफ्लेक्शन. रिफ्लेक्शन म्हणजे काय? द फिनॉमिना इन विच बाउन्सिंग बॅक लाईट इन टू द सेम मीडियम इज नोन एज रिफ्लेक्शन. लक्षात येते? रिफ्लेक्शन सिंपल. आता मी इथे एक डायग्राम ड्रॉ करतो, तुम्हाला सिम्पली लक्षात येईल की एक्झॅक्टली लॉज काय राहतात. आता नॉर्मली एक फ्लॅट सरफेस आहे, एका साइडला तुम्ही कोटिंग प्रोव्हाइड केलेलं आहे. हॅचिंग लाईन म्हणजे तुमचं कोटिंग आहे, हे काहीतरी तुम्ही कोटिंग प्रोव्हाइड केलेलं आहे फ्लॅट सरफेस वरती. इकडे कुठेतरी सन किंवा असं काही लाईट वगैरे असा सोर्स आहे, तिथून एक्झॅक्टली रेज येतात. त्यातला तुम्ही एक रे घेतला आणि ह्या फ्लॅट सरफेस वरती असा इन्सिडेंट केला. काय केलंय? नॉर्मली सन किंवा सोर्स पासून एक रेज घेतलाय आणि तिथून एक्झॅक्टली एक लाईट किंवा एक रेला तुम्ही ह्या फ्लॅट सरफेस वरती इन्सिडेंट केलं. इन्सिडेंट म्हणजे इथं हिट केलं. आता याच्यानंतर हा जो पॉइंट आहे, आता हा जो रेज आहे, जो ह्या पॉइंट पर्यंत आलेला आहे, त्याला बोलायचं इन्सिडेंट रे. काय बोलायचं? इन्सिडेंट रे. इन्सिडेंट रे म्हणजे काय? सोर्स पासून, किंवा तुमचा सोर्स म्हणजे काय, सन असू शकतो किंवा बल्ब, हे त्यापैकी कोणताही असू. सोर्स पासून जो रे आलेला असतो आणि तुम्ही त्या फ्लॅट सरफेसला ज्यावेळेस त्या हिट करता, तो जो रे असतो त्याला बोलायचं इन्सिडेंट रे. आता जसा हा फ्लॅट सरफेसला तो हिट करेल, असा नॉर्मली येऊन हिट करेल, त्यावेळेस रिफ्लेक्शन कधी होतं? ज्यावेळेस स्मूथ आणि फ्लॅट सरफेस असेल त्यावेळेस तो हिट केल्यानंतर बाउन्स बॅक करतो. बाउन्स बॅक कसा करतो? तर ह्या पॉइंट पासून असा कुठेतरी इकडे जातो. क्लिअर होते? हा तुमचा इन्सिडेंट रे, इकडून रे आला, इथं हिट केला, इथून बाउन्स बॅक करून कुठेतरी बाहेर गेला. आता हा जो बाउन्स बॅक केलेला रे आहे, म्हणजे ज्यावेळेस फ्लॅट सरफेसला हिट करून तो दुसरीकडे जातो, तर ह्याला बोलायचं रिफ्लेक्टेड रे. काय बोलणार? रिफ्लेक्टेड रे. लक्षात ठेवा नाव. इन्सिडेंट म्हणजे काय? नॉर्मली जो रे आलेला असतो त्याला इन्सिडेंट रे बोला. ज्यावेळेस सरफेसला हिट करून बाउन्स बॅक करतो, तो तुमचा कुठला असतो? रिफ्लेक्टेड रे. आता इथं जिथं पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट आहे इन्सिडेंट रे आणि रिफ्लेक्टेडचा रे, त्या केसमध्ये तुम्ही जर ह्या फ्लॅट सरफेसला एक्झॅक्टली एखादा परपेंडिक्युलर लाईन ड्रॉ केली, काय करतोय मी बघा, हे फ्लॅट जो तुमचा सरफेस आहे किंवा स्मूथ सरफेस, हा सरफेस जो आहे त्याला मी ह्या सरफेसला एकदम परपेंडिक्युलर लाईन ड्रॉ केली, तर तो जो असतो तो नॉर्मल असतो. बघा, हे फ्लॅट सरफेस आहे, मी इथून एक्झॅक्टली एक डॉटेड लाईन दाखवतो. क्लिअर होते? लक्षात आलं? हा जो आहे तुमचा काय? नॉर्मल. आता इथं 3 पॅरामीटर किंवा तुम्ही 3 कन्सेप्ट बघितले, एक इन्सिडेंट रे, रिफ्लेक्टेड रे, नॉर्मल. आता एक सिंपल अँगल असतात, 2 अँगल. ह्या डायग्राम मध्ये 2 अँगल कुठले असतात? जर नॉर्मल आणि इन्सिडेंट रे, काय बोलतो, हा जो दिसतोय तुम्हाला नॉर्मल आणि हा इन्सिडेंट रे, याच्यामध्ये जो अँगल असतो त्याला बोलायचं इन्सिडेंट अँगल. काय बोलायचं? इन्सिडेंट अँगल. की त्याला आय म्हणून नोटेशन दिलं जातं. इन्सिडेंट अँगल कुठला? इन्सिडेंट रे आणि नॉर्मल मधला जो अँगल असेल त्याला इन्सिडेंट अँगल. आता नॉर्मल आणि हा रिफ्लेक्टेड रे याच्यामध्ये जो अँगल आहे त्याला रिफ्लेक्टेड अँगल बोलायचं. काय बोलायचं? रिफ्लेक्टेड अँगल. डायग्राम मध्ये कुठले कुठले पॅरामीटर आहेत हे लक्षात ठेवा, की इन्सिडेंट रे, रिफ्लेक्टेड रे, नॉर्मल, इन्सिडेंट अँगल आणि नेक्स्ट वन काय येतो? रिफ्लेक्टेड अँगल. आता लॉज ऑफ रिफ्लेक्शन काय असतं ते आपण बघू. सिंपल लॉज काय सांगतो? तुमचा इन्सिडेंट रे आणि रिफ्लेक्टेड रे आणि नॉर्मल हे तिघचे तिघ सेम प्लेन मध्ये आहेत. हा पहिला लॉ. फर्स्ट लॉ काय सांगतो? इथे लिहून दाखवतो मी तुम्हाला. फर्स्ट लॉ काय सांगतो? सिम्पली जो तुमचा इन्सिडेंट रे असेल, दुसरा कोणता आहे? रिफ्लेक्टेड रे असेल, अँड नॉर्मल, तिन्हीच्या तिन्ही गोष्टी कशा आहेत? आर इन सेम प्लेन. काय बोलतोय बघा मी? आर इन सेम प्लेन. कोणतं कोणतं? इन्सिडेंट रे, रिफ्लेक्टेड रे आणि नॉर्मल. ह्या तिघच्या तिघ जर तुमचे एकाच प्लेन मध्ये असतील तर तो तुमचा फर्स्ट लॉ ऑफ रिफ्लेक्शन. एका प्लेन म्हणजे काय रे? सिम्पली हा जर मी बोर्ड बघितला, हा बोर्ड माझा एक सिंगल प्लेन आहे. आता इथं बघा,
इन्सिडेंट रे आला, रिफ्लेक्टेड मी हा बोर्डच्या बाहेर काढलाय का? नाहीये. हा इन्सिडेंट आला, सेम तसा मी रिफ्लेक्टेड त्याच बोर्डमध्ये काढला. आणि नॉर्मल पण मी बघा ह्या फ्लॅट सरफेस किंवा ह्या बोर्डवरतीच काढलेला आहे. म्हणजे याचा अर्थ हा काय झाला, हे तिघच्या तिघं इन्सिडेंट, नॉर्मल आणि रिफ्लेक्टेड तिघच्या तिघं एका प्लेन मध्ये आहे, सिंगल प्लेन मध्ये. लक्षात आलं? इन्सिडेंट रे, रिफ्लेक्टेड रे आणि नॉर्मल आर इन सेम प्लेन. हा तुमचा एक्झॅक्टली फर्स्ट लॉ ऑफ रिफ्लेक्शन. आता सेकंड लॉ काय सांगतो बघा. ज्यावेळेस तुमचा इन्सिडेंट अँगल जो असतो, आता समजा इन्सिडेंट अँगल अज्युम करा एक 30 डिग्री काहीतरी असा इन्सिडेंट अँगल आहे. हा जो इन्सिडेंट अँगल मी काय बोलतो, अँगल आय ची व्हॅल्यू किती? 30 डिग्री. तर त्या केसमध्ये तुमचा रिफ्लेक्टेड अँगल पण किती असतो? 30 डिग्री. हा सेकंड लॉ सांगतो. सेकंड लॉ काय सांगतो? जेवढा इन्सिडेंट अँगल आहे तेवढाच तुमचा रिफ्लेक्टेड अँगल राहतो. म्हणजे सेकंड लॉ सिंपल डिस्कशन काय करतो, अँगल ऑफ इन्सिडेंट किंवा इन्सिडेंट अँगल इज इक्वल टू रिफ्लेक्टेड अँगल. दोन लॉ लक्षात आले, फर्स्ट लॉ आणि सेकंड लॉ. हे आहे तुमचं बेसिक लॉज ऑफ रिफ्लेक्शन.